तर माढ्याबाबत नागपूरमध्ये फडणवीसांची तर देवगिरीवर अजितदादांची बैठक सुरू आहे। माढा मतदारसंघावरून फडणवीस आणि अजित पवार यांची फोनवरून चर्चा देखील झाली आहे। नागपूरमध्ये रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली। अजितदादा गट आणि भाजपामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होण्यासाठी ही बैठक होती। युती धर्म पाळा। देवगिरीवर बैठकीमध्ये दादांनी आपल्या कार्यकर्त्यांना हे आदेश दिले आहेत। जसे बारामती धर्म पाळला जातो तसाच तो माढ्यामध्ये सुद्धा पाळावा असं रणजितसिंह निंबाळकर यांनी फडणवीस यांच्यासोबतच्या चर्चेमध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर दादांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना युती धर्म पाळा असे आदेश दिले। माननीय अजितदादा पवार साहेब माझ्याशी बोललेत आणि निश्चितपणे राष्ट्रवादीचे नेते सर्व आघाडी धर्म पाळतील असा त्यांनी विश्वास दिलेला आहे। आणि अजितदादा ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने शब्द पाळतात हीच त्यांची प्रतिमा आम्हालाही विश्वास आहे की ते त्यांच्या शब्दाला पाळतील। त्यांची भूमिका एवढी होती की महायुतीचा धर्म पाळला तर माढ्यातही धर्म पाळला जावा हीच राहुल कुल साहेबांची भूमिका होती। आज फडणवीसजी जेव्हा अजितदादांची फोनवरून बोलले तुमच्या बैठकीत तेव्हा सुटल्यासारखा वाटतो का हा सगळा तिढा? विषय यशस्वी मार्ग निघालेला आहे। जो मोदीजींच्या मार्फत आणि आदरणीय राज्याचे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी असतील, अजितदादांनी जे विकासाची धोरणं केलेली तोच आमच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील। माढाच्या संदर्भामध्ये आज जरूर त्या ठिकाणी चर्चा होती। माननीय रामराजे नाईक निंबाळकर, संजीव नाईक निंबाळकर, फलटण आणि खटावमधील प्रमुख सहकारी आमदार दीपक चव्हाण यांच्याजवळ राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रांताध्यक्ष म्हणून मी, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि प्रदीर्घ त्यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली आणि एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली। देवेंद्रजींच्या जवळ या संदर्भामध्ये सुद्धा संपर्क त्या ठिकाणी झाला। मला विश्वास आहे की 1-2 दिवसात हे सारं त्या ठिकाणी सुरळीत होईल।